एक स्कूल टीचर त्याच्या लग्नासाठी बँकेतून कर्ज घेतो, परंतु 3 वर्ष तो ते वेळेवर कर्ज परत करू शकत नाही. त्यामुळे बँकेतून त्याच्या घरी नोटीस येते. आता नोटीस आल्यानंतर तो बँक मॅनेजरला भेटण्यासाठी बँकेत जातो. परंतु जेव्हा तो मॅनेजरच्या कॅबिनमध्ये जातो आणि महिला बँक मॅनेजरकडे पाहतो, तेव्हा त्याला धक्का बसतो. मित्रांनो, कोण आहे ती महिला बँक मॅनेजर आणि काय नातं होतं त्या स्कूल टीचरचं तिच्यासोबत? संपूर्ण कथा पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. ही कथा दिल्ली शहरातील आहे. दिल्ली शहरात एक अंकित नावाचा मुलगा आहे. त्याचे वय लग्नायोग्य झाले आहे. तो एका सरकारी शाळेत प्रायमरी शिक्षक आहे. त्याला सरकारी नोकरी मिळाली म्हणून त्याचे आईवडील त्याच्या लग्नाची काळजी करत होते. ते त्याच्यासाठी मुलीच्या शोधात आहेत. पाहता पाहता त्यांना मुलगीही मिळाली. मुलीचं नाव होतं अंजली. अंजली एक सुशिक्षित मुलगी आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती सरकारी नोकरीची तयारी करत आहे. कित्येक टेस्ट तिने दिल्या आहेत, ज्याचा निकाल लागण्याचा अजून बाकी आहे. तेव्हाच लग्नाची बोलणी सुरू झाली. अंकित त्याच्या आईवडिलांना हुंडा घेण्यास स्पष्ट नकार देतो, कारण अंकितला वाटते त्याच्या लग्नात कोणत्याही प्रकारच्या हुंड्याची देवाणघेवाण होऊ नये. याच कारणाने तो त्याच्या कुटुंबियांना हुंडा घेण्यास स्पष्ट नकार देतो. तो म्हणतो, माझ्या लग्नात तुम्ही कशाच प्रकारचा हुंडा घेणार नाही. त्यानंतर अंकित त्याच्या लग्नाची तयारी सुरू करतो. सोबतच अंजलीचा नंबर पण त्याच्याजवळ येतो. दोघं एकमेकांना कॉल करून बोलत होते आणि बोलता बोलता दोघांना एकमेकांवर प्रेम होतं. आता अंकित बँकेतून कर्ज घेऊन घरात सुखसुविधाचे सामान घेऊन येतो, कारण त्याला वाटतं त्याची पत्नी सुशिक्षित मुलगी आहे, तिला घरात काही अडचणी यायला नको. त्यामुळे त्याने गाडी खरेदी केली. त्यानंतर घरातील इतर सामान त्याने कर्ज घेऊन खरेदी केलं होतं. लग्नासाठी तो बऱ्याच ठिकाणावरून कर्ज घेतो आणि त्याच्या लग्नाची तयारी सुरू करतो. हळूहळू वेळ निघून गेला. आता लग्नाला फक्त 4 दिवस बाकी आहेत. तेव्हाच अंजलीचा रिझल्ट आला. त्या रिझल्टमध्ये अंजली पास झाली होती. जेव्हा अंजली बँक मॅनेजर होते, तेव्हा तिच्या घरचे लोक खूप आनंद साजरा करतात. तिच्या लग्नाला 4 दिवस बाकी असताना त्यांचे नातेवाईक अंजलीच्या वडिलांना म्हणतात, तुझी मुलगी आता बँक मॅनेजर झाली आहे, तरी तू तिचे लग्न एका स्कूल टीचरसोबत करणार आहेस का? हे ऐकून अंजलीचे वडील मनात ठरवतात आणि विचार करतात, मी हे लग्न होऊ देणार नाही. त्यानंतर ते अंजलीला म्हणतात, बेटा, आता तू अंकितसोबत लग्न करू शकत नाहीस. आता तू सरकारी बँक मॅनेजर झाली आहेस. त्यामुळे तू आता उच्च शिक्षित असलेल्या मुलाशीच लग्न करायला हवं, ज्यामुळे तुझ्या भावी आयुष्यात तुला अडचणी यायला नको. परंतु अंजली अंकितवर खूप प्रेम करत असते. तिला वाटत होतं हे लग्न व्हावं, परंतु तिच्या घरचे लोक तिच्यावर खूप जास्त दबाव आणतात आणि लग्नात आलेले सर्व नातेवाईक तिला हाच सल्ला देतात. इकडे अंकितला पण माहीत होतं अंजलीचा रिझल्ट येणार आहे. जेव्हा अंजलीचा रिझल्ट येतो, तेव्हा अंकितला पण समजतं अंजलीचा रिझल्ट आलेला आहे. आता ती बँक मॅनेजर झालेली आहे. अंकितला अतिशय आनंद होतो. तो अंजलीला शुभेच्छा देण्यासाठी कॉल करतो. अंकित जेव्हा 2-3 वेळा अंजलीला कॉल करतो, तेव्हा अंजली कॉल रिसीव करत नाही, कारण तिच्यावर घरच्या लोकांचा दबाव होता. सोबतच तिच्या घरातील सर्व मंडळी तिच्या आजूबाजूला बसलेले होते. 4थ्या वेळा जेव्हा अंकितने कॉल केला, तेव्हा अंजली कॉल रिसीव करत नाही. तेव्हा अंकितला वाटतं अंजलीच्या घरचे लोक तिच्या आनंदाचे सेलिब्रेशन करत असतील, त्यामुळेच ती कॉल घेत नसेल. काही वेळाने तो पुन्हा तिला कॉल करतो. तेव्हा अंजली त्याचा कॉल रिसीव करते. जेव्हा अंजली कॉल रिसीव करते, तेव्हा ती तिच्या वडिलांना मोबाईल देते आणि म्हणते, बाबा हे घ्या, तुम्ही बोला. त्यानंतर अंजलीचे वडील तो मोबाईल घेतात आणि म्हणतात, बेटा, तुला तर माहीतच असेल अंजली बँक मॅनेजर झाली आहे. हे ऐकून अंकित अगोदरच खूप खुश झाला होता. तो आनंदात म्हणतो, हो बाबा, मला माहीत आहे अंजली आता बँक मॅनेजर झाली आहे. तेव्हा तिचे वडील म्हणतात, हे बघ अंकित, आता अंजली बँक मॅनेजर झाली आहे, त्यामुळे आता आम्ही तिचं लग्न करू शकत नाही. हे ऐकून अंकितच्या पायाखालून जमीनच सरकली, कारण त्याच्या लग्नाला 4 दिवसच बाकी होते. त्याने मॅरेज हॉल पण बुक केला होता. लग्नपत्रिका पण वाटप केल्या होत्या. त्याच्या घरी नातेवाईक पण आले होते. त्यानंतर तो अंजलीच्या वडिलांना म्हणतो, बाबा, तुम्ही काय बोलत आहात? तुम्ही असं कसं बोलू शकता? तेव्हा ते म्हणतात, हे बघ बेटा, आता अंजली बँक मॅनेजर झाली आहे आणि तिला जॉईन करायला ट्रेनिंग घ्यायला खूप दिवस निघून जातील आणि एवढे दिवस आम्ही लग्न केलं नाही तर चांगलं आहे का? या सर्व प्रोसिजरमध्ये 2 वर्ष सहज निघून जातील
आम्ही सर्वजण विचार करत आहोत 2 वर्षानंतर आम्ही आमच्या मुलीचं लग्न करावं. यानंतर अंकित म्हणतो, काही अडचण नाही बाबा. जर तुम्ही हे लग्न 2 वर्षानंतर करणार असाल तर 2 वर्षानंतरच करा. मला याने काही अडचण नाही. परंतु अंजलीचे वडील अंकितला म्हणतात, 2 वर्षाचा कालावधी खूप मोठा आहे. त्यामुळे एवढे दिवस आम्ही तुमचे लग्न जमवून ठेवू शकत नाहीत. या कालावधीत काहीही होऊ शकतं. आम्हाला तुझ्यासोबत आमच्या मुलीचं लग्न करायचंच नाही. हे ऐकून अंकित खूप जास्त काळजीत पडला. तो म्हणाला, बाबा असं प्लीज करू नका. सर्व नातेवाईकांमध्ये आमची बदनामी होईल. सर्व नातेवाईक घरी आलेले आहेत. परंतु अंजलीचे वडील त्याला स्पष्ट शब्दात नकार देऊन म्हणतात, बेटा आता हे लग्न होऊ शकत नाही. एवढं बोलून ते कॉल कट करतात. यानंतर अंकित त्याच्या घरच्या सदस्यांना सांगतो, अंजली आता बँक मॅनेजर झाली आहे. त्यामुळे तिचे वडील लग्न करायला नकार देत आहेत. आता घरातील लोक हे सर्व ऐकतात तेव्हा त्यांना खूप राग येतो. ते म्हणतात, अंकित जर ही गोष्ट आपण त्यांच्यासोबत केली असती तर ते आपल्या विरोधात पोलिसात तक्रार करायला गेले असते. आता तू पण पोलीस स्टेशनमध्ये चल. आपण त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करूया. जेव्हा तुरुंगाची हवा लागेल तेव्हा त्यांना समजेल. परंतु अंकितला हे सर्व करायचं नव्हतं. तो अंजलीवर प्रेम करत होता. त्याला नव्हतं वाटत अंजलीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची अडचण यावी. त्यामुळे तो त्याच्या घरच्यांना नकार देतो. म्हणतो, नाही आपण असं काही करणार नाही. जर आपण पोलिसांकडे गेलो तर ते यात काहीच करू शकत नाहीत. त्यांची इच्छा आहे, त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न करायचं आहे की नाही. अंकितचं एवढं बोलणं ऐकून घरातील लोक शांत होतात. अंकित त्याच्या घरात असाच एकटा उदास राहू लागला. अंकितने कर्ज घेऊन गाडी घेतली होती. कर्ज घेऊन त्याने घरात सुखसुविधाचे सामान घेतले होते. हळूहळू अंकित ते कर्ज परत करत असतो. गाडीचं कर्ज त्याने नील केलं होतं आणि बँकेचं कर्ज त्याला जमेल तसं ते परत करत होता. जे मॅरेज हॉल बुक केला होता त्यात जे पैसे भरले होते ते सर्व पैसे वेस्ट गेले होते. मॅरेज हॉलवाल्यांनी पैसे घेतले होते आणि ते सामान तिथे आले होते. त्यांचा वापर ते करत होते. हळूहळू वेळ निघून गेला आणि वेळेसोबत या गोष्टीला 2 वर्ष निघून गेले. हे 2 वर्ष अंकित अंजलीची वाट पाहत असतो. एक दिवस अंजली त्याला कॉल करेल आणि त्याला म्हणेल, मला माफ कर, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मित्रांनो, जेव्हा ते फोनवरती बोलायचे तेव्हा दोघांनाही खरं प्रेम झालं होतं. परंतु आता अंजली त्याला फोन करत नव्हती. 2 वर्षानंतर अंकितला समजले अंजलीचे लग्न एका श्रीमंत कुटुंबात झालं आहे. ती लग्नानंतर तिच्या सासरी गेली आहे. त्यानंतर अंकितची अपेक्षा तुटून जाते. तो घरातच एका खोलीत स्वतःला बंद करून घेतो. त्याचं कशातच मन लागत नव्हतं. म्हणून आता तो मुलांना शिकवणी देण्यासाठी शाळेत जात होता. जसं होईल तसं तो कर्ज फेडत होता. आता हे सर्व पाहून त्याचे वडील पण आजारी राहू लागले. मुलाची अशी अवस्था पाहून त्यांनाही वाईट वाटायचे. कारण अंकितच्या वडिलांनी त्याला सांगितले होते, बेटा तू लग्न कर. परंतु त्याने त्यांना नकार दिला होता. तो म्हणाला, बाबा आपल्याकडे एवढे पैसे नाहीत. मी अगोदरच बँकेतून कर्ज घेतलं आहे. अगोदर मी ते कर्ज फेडेल, त्यानंतर मी लग्नाचा विचार करेल. वडील आजारी राहू लागले त्यामुळे त्यांच्या उपचारांवर खूप जास्त पैसे खर्च होतात. त्याने ज्या पैशाचे नियोजन कर्ज फेडण्यासाठी केलं होतं ते पैसे त्याच्या वडिलांच्या उपचारासाठी खर्च होतात. त्यामुळे तो बँकेचं कर्ज फेडू शकला नाही. कारचे कर्ज त्याने नील केले होते, परंतु बाकी बँकेचं कर्ज त्याच्यावर थकीत होतं. पाहता पाहता या गोष्टीला 4 वर्ष उलटून गेले. 4 वर्षानंतर अचानक अंकितला बँकेतून नोटीस येते. त्याला सांगितले जाते, एकतर तुम्ही तुमचं कर्ज वेळेवर परत करा, अन्यथा तुमच्या घराला विक्री केलं जाईल. जे कर्ज त्याने बँकेतून घेतलं ते 10 लाख रुपये होतं. त्यातील फक्त 2 लाख त्याने भरले होते. परंतु आता कर्ज 12 लाख झालं होतं. कारण 4 वर्षांनी त्याची EMI चुकली होती. त्यानंतर त्यावर व्याज लागायला चालू झालं आणि त्याचा ड्यू खूप जास्त वाढत गेला होता. तेव्हा तो धावत धावत बँक मॅनेजरला भेटायला गेला. तिथे गेल्यावर तो PA ला विचारतो. तेव्हा PAने त्याला इशारा करून सांगितलं. तेव्हा अंकित बँक मॅनेजरच्या कॅबिनमध्ये पोचतो. जेव्हा तो दरवाजा उघडून कॅबिनमध्ये प्रवेश करतो, बँक मॅनेजरकडे पाहतो तेव्हा त्याचे डोळे विस्फारले. मित्रांनो, समोर बँक मॅनेजरच्या खुर्चीवर बसलेली मुलगी दुसरी कोणी नसून अंजली होती, जिच्यासोबत 4 वर्षांपूर्वी त्याचं लग्न मोडलं होतं, जिच्यासाठी अंकितने हे कर्ज घेतलं होतं. आता थोडा वेळ दोघं एकमेकांकडे पाहत असतात. परंतु अंजली तिची नजर बाजूला करून म्हणते, या मिस्टर अंकित चव्हाण बसा.
तेव्हा अंकित समोर असलेल्या खुर्चीवर बसतो. तेव्हा अंजली त्याच्या कर्जाची फाईल काढते आणि फाईलमध्ये पाहत म्हणते, तुमचे खूप जास्त कर्ज थकीत आहे. लवकरात लवकर हे कर्ज परत करा, अन्यथा तुमचे घर सील केले जाईल. त्यानंतर ते घर विक्री केले जाईल. अंकित बँक मॅनेजरला म्हणतो, मला यासाठी काही दिवसांची मुदत हवी आहे. काही दिवस मुदत वाढून द्या. मी लवकरच हे बँकेचं कर्ज परत करेल. आता अंजली अंकितला विचारते, मला सांगा, एवढं मोठं कर्ज तुम्ही कशासाठी घेतलं होतं? तेव्हा अंकित म्हणतो, 4 वर्षांपूर्वी मॅडम माझं लग्न होणार होतं. त्या लग्नात खर्च करण्यासाठी आणि काही माझ्या घरात सुखसुविधांच्या वस्तू खरेदी करण्यासाठी हे कर्ज मी घेतलं होतं. परंतु मध्यंतरी माझ्या वडिलांची तब्येत बिघडली. याच कारणाने मी कर्ज परत करू शकलो नाही. मला काही दिवसांची मुदत द्या, त्यानंतर मी हे कर्ज परत करू शकेल. अंकितचे म्हणणे ऐकून आणि त्याचा उदास चेहरा पाहून अंजलीला राहावले नाही. ती अंकितला म्हणते, अंकित, तू मला ओळखत नाहीस का? तेव्हा अंकित म्हणतो, मी तुम्हाला खूप चांगलं ओळखतो. तुम्ही तीच मुलगी आहे जिच्यामुळे मी हे कर्ज घेतलं होतं. त्यानंतर अंजली अंकितला म्हणते, अंकित, तुला माहीत आहे, तू माझ्या वडिलांना हुंडा मागू शकत होतास, परंतु तू हुंडा न घेता एवढं जास्त कर्ज का घेतलं? तेव्हा अंकित म्हणतो, मला हुंडा घेणे आवडत नाही. मी तुझ्यासाठी माझ्या घरात सुखसुविधाच्या वस्तू खरेदी केल्या होत्या, कारण तुला काही अडचण येऊ नये. कारण जेव्हा मी तुझ्याशी बोललो तेव्हा मला समजलं तू खूप जास्त शिकलेली आहे. मला वाटत होतं माझ्या होणाऱ्या पत्नीला कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जाऊ लागू नये. याच कारणाने मी बँकेतून कर्ज घेतलं आणि घरात सर्व सुखसुविधांच्या वस्तू खरेदी केल्या. त्यानंतर अंजली म्हणते, अंकित, मला सांग, तू अजून लग्न केलं नाहीस का? तेव्हा अंकित म्हणतो, मी अजून लग्न केलं नाही, कारण माझ्या वडिलांची तब्येत बिघडली होती आणि जे मी कर्ज घेतलं आहे ते परत करायचं बाकी आहे. त्यामुळे मी लग्न करण्यासाठी नकार दिला. वडिलांनी मला खूप वेळा सांगितलं आहे, बेटा तू लग्न कर, परंतु मी त्यांना नकार दिला. मी तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं. मला सतत तुझा विचार येत होता. याच कारणाने मी दुसऱ्या मुलीशी लग्न करू शकलो नाही. आता हे सर्व ऐकून अंजली तिच्या अश्रूंना थांबवू शकली नाही. ती अंकित समोर ढसाढसा रडायला लागली. तेव्हा अंकित आश्चर्य व्यक्त करत तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, अंजली, तू का रडत आहेस? मी तर ऐकलं होतं तुझं लग्न एका चांगल्या श्रीमंत कुटुंबात झालं आहे. काही अडचण आहे का? अंजली म्हणते, ते लग्न तर झालं होतं, परंतु जास्त काळ टिकलं नाही. अंकित म्हणतो, का नाही टिकलं? अंजली म्हणते, जेव्हा तुझ्याशी लग्न करायला नकार दिला तेव्हा माझ्या मामाने माझ्या वडिलांना सांगितलं होतं त्यांच्याकडे खूप जास्त संपत्ती असलेलं स्थळ आहे. त्यांच्याकडे अब्जो रुपयांची प्रॉपर्टी आहे. हे ऐकून माझ्या वडिलांनी माझं लग्न त्या मुलासोबत केलं. ज्या प्रकारे तू लग्नासाठी कर्ज घेतलंस तसं माझ्या वडिलांनी लग्नासाठी 30 लाख रुपयांचं कर्ज घेतलं. मला लग्नात सुखसुविधांच्या वस्तू देण्यासाठी आणि त्यानंतर माझे त्याच्याशी लग्न झाले. परंतु लग्न झाल्यानंतर आम्हाला समजले ज्या मुलासोबत माझं लग्न झालं आहे तो अगोदरच कर्जबाजारी आहे. जी काही त्याची संपत्ती दिसत होती ते सर्व काही खोटं आहे. त्या लोकांनी आमच्यासोबत धोका केला होता. त्यानंतर मी 2 महिन्यांनी तिथून निघून आले आणि त्याला घटस्फोट दिला. आता घटस्फोट झाल्यानंतर आम्ही पण तुझ्यासारखं कर्ज परत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, जसं तू हे कर्ज परत करण्याचा प्रयत्न करत आहेस. एवढं बोलून अंजलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि बाहेर बँक मॅनेजरला भेटण्यासाठी लांब रांग लागली होती. अंजली अंकितला म्हणते, अंकित, तू मला शनिवारी भेटू शकतोस का? इथेच बँकेमध्ये. तेव्हा अंकित म्हणतो, हो हो, का नाही, भेटू शकतो मी भेटण्यासाठी नक्की येतो. त्यानंतर अंजली त्याला जायला सांगते आणि तिचे काम सांभाळायला लागते. हळूहळू शनिवारचा दिवस पण आला. शनिवारी अंजली बँकेच्या गेटवर थांबून अंकितची वाट पाहत होती. तेव्हाच अंकित येतो. तो पाहतो तर बँक बंद आहे आणि अंजली बँकेसमोर उभा आहे. तेव्हा अंकित अंजलीसमोर येऊन म्हणतो, अंजली, बँक तर बंद आहे, तरी तू मला आज भेटण्यासाठी का बोलवलं आहेस? त्यानंतर अंजली म्हणते, मला तुझ्याशी बोलायचं आहे, त्यासाठी मी तुला इथं बोलवलं आहे. त्यानंतर अंजली आणि अंकित जवळ असलेल्या गार्डनमध्ये जातात. तिथे जाऊन ते एका चेअरवर बसतात. दोघं एकमेकांना बोलायला लागतात. ते अगोदरचे क्षण आठवून हसू लागतात आणि अचानक उदासही होतात. थोडा वेळ बोलणं झाल्यानंतर अंजली अंकितला म्हणते, अंकित, तू त्या दिवसानंतर मला कॉल का केला नाहीस? तेव्हा अंकित म्हणतो, मी तुझ्यासाठीच कॉल केला नाही. मला वाटत होतं
तूच मला कॉल करशील. कॉल करून तू तुझ्या मनातील प्रेम मला सांगशील. तेव्हा अंजली म्हणते, अंकित, असं परत होऊ शकत नाही का? आपण लग्न करूया. हे ऐकून अंकितला असे वाटले जसं अंकित याच गोष्टीची वाट पाहत होता. तो म्हणतो, हो अंजली, असं होऊ शकतं, जर तुझ्या मनात असेल तर. त्यानंतर अंजली हे ऐकून अंकितला मिठी मारते आणि म्हणते, अंकित, मला माफ कर. जे काही झालं त्यात माझ्यावरती माझ्या घरच्या लोकांचा दबाव होता. माझा यात काहीच दोष नाही. अंकितला पण ही गोष्ट समजते आणि तो तिला माफ करतो. दोघं लग्न करतात. दोघं लग्नानंतर सुखाने एकत्र राहू लागले. हळूहळू वेळ निघून गेला. अंजली जी बँक मॅनेजर होती तिने अंकितला सांगितले होते, तुम्ही कर्ज आरामात परत करा. जोपर्यंत मी इथे मॅनेजर आहे तोपर्यंत तुम्हाला कोणी नोटीस देणार नाही. तुला काही अडचण येणार नाही. ते दोघं आता एकमेकांसोबत खूप जास्त खुश आहेत आणि आनंदात ते त्यांचं आयुष्य जगत आहेत. मित्रांनो, ही गोष्ट अंजली आणि अंकितची आहे, जिने 4 दिवस अगोदर लग्नाला नकार दिला आणि 4 वर्षानंतर दोघांचे परत लग्न झाले. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं? अंजलीबद्दल काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं अंकितबद्दल? तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.